हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण? मस्त मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे. मी ना सॉरी हां, केसासाठी मेहंदी तयार करत होते. तर माझ्या जस्ट लक्षात आलं, की मेहंदी आपण कशा प्रकारे तयार करतो ना, ते सांगितलं पाहिजे. तर मी हे बरोबर 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. 1.5 ग्लास पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे चहाची पावडर टाकलेली आहे आणि 2 चमचे जे हे तुम्हाला काळं दिसतंय ना, हे कलोंजी आहे, कांद्याचं बी आहे. तर ह्याला पूर्णपणे असं उकळी फुटस्तोपर्यंत थांबायचं. एकदा उकळी आली ना, मस्तपैकी गाळून घ्यायचं. याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे ना, तो मी टाकते. तिकडे पाण्याला उकळी येईपर्यंत मी हे काळी कढई घेतलेली आहे. लोह्याची कढई असणं गरजेचं आहे किंवा तवा पण असणं गरजेचं आहे, पण तो लोखंडी असावा. आणि हे सिरम मी तयार केलेलं आहे घरगुती. जास्वंदाची फुलं आणि आपले लवंग, दालचिनी हे सर्व टाकलेलं आहे. कढीपत्ता हे सगळं टाकून ना मी मस्तपैकी पाणी तयार करून घेतलेलं आहे. कोणी याला सिरम म्हणतं, कोणी काय म्हणतं, पण जाऊ दे, मरू दे. आणि हा आहे आवळाचा रस. आता आवळं खूप स्वस्त होती ना मार्केटमध्ये, त्यावेळी मी आवळं आणली होती आणि हा आवळाचा रस आहे. इकडे बघा, ह्या पाण्याला अशी मस्तपैकी आता उकळी आलेली आहे. ह्याला 2 मिनटं असं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर गाळून घ्यायचं. ही ना आयुर्वेदिक मेहंदी आहे. ही ना किंवा हर्बलची वापरायची, पण मला ती भेटली नाही म्हणून मी ही मेहंदी घेऊन आलेली आहे. मी पण ही पहिल्यांदाच यूज करत आहे, वापरत आहे. बघू आता ह्याचा रिझल्ट काय आहे, तो पण मी व्हिडिओ टाकेन. आता हे झालेलं आहे चहाचं पाणी तयार मेहंदीसाठी. ह्याच्यामध्ये फक्त मी 2च वस्तू वापरलेल्या आहेत, चहा पावडर आणि कांद्याचं बी. आता मी हे जे वापरत आहे, मगाशी सांगितलं ना तुम्हाला, लवंग टाकलेले आहे, जास्वंदाची फुलं आहेत, मेथीचं बी आहे, परत अळशीचं आहे. हे मी जेल वापरत आहे. आता हा आहे आपला आवळाचा रस. आता याला मस्तपैकी असं थोडं थंड होऊ द्यायचं. तुम्ही याच्यामध्ये अंड्याचा वापर जरी केला तरी चालेल, मी नाही केलेला. आणि हे आहे तेल. हे जे आहे ना, बघा तुम्हाला तेलामध्ये फरक दिसेल. हे आहे तेल जे मी घरी तयार केले, कढीपत्ता, जास्वंदाची फुलं आणि ॲलोवेरा टाकून. तर हे तेल मी 2 चमचे यूज करत आहे. थोडं गरम आहे. कमीत कमी याला पूर्ण 1 दिवस 1 रात्र भिजू द्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी लावायची. तुम्ही रात्रभर लावून ठेवू शकता किंवा 2 तासानंतर लावून तुम्ही धुवून पण टाकू शकता केस. कधीही केसांसाठी काही वापर करताना केमिकल युक्त आहे का, ती चौकशी करायची. लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी भिजत घातली की कसं त्याला कलर येतो छानपैकी. आणि शक्यतो कलरवाली मेहंदी वापरायची नाही. कुणाच्या केसांना सूट होतंय, कुणाच्या केसांना सूट होत नाही. कुठली मेहंदी वापरताना पहिलं थोडं वापरायची, डोकंदुखीचा वगैरे त्रास झाला नाही पाहिजे. ही तयार आहे आपली केसांना लावण्यासाठी मेहंदी. आता पूर्ण रात्रभर हिला भिजू द्यायची आणि मग दुसऱ्या दिवशी केसांना मस्तपैकी वापरायची. तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये दहीसुद्धा ॲड करू शकता. दह्यामुळं केसांना स्मूथपणा येतो आणि थोडी शायनिंग येते.